आल्या आल्या आता कुठं पाळायचं पुढे मागं कुठं व्हायचं मोपरवाली आहे. चला पहिलंच सोडलेलं आहे आणि गाडी वेगळी केली सनी कधी आला आलं तो बघ कुठं इकडे या इकडे पटपट आणि आत्ता आपल्याला एक नंबर जागा भेटली मस्त की पद्धतशीर. आपण आलो आता एकदम लास्टला झेंडाजवळ बघा. आता इथे युटर्न मारताना दिसेल ना गाडी आपल्याला बरोबर एकदम प्रॉपर व्ह्यू आहे. आता मग हाईटवर पण आहोत टेन्शन नाही आता आपल्याला. मोठ्याशी तिकडे पाठी या पाहिजे तर. आता दुसरी गाडी आली की तुम्हाला दाखवतो लगेच. आणि पब्लिक पण बरीच आहेत सगळे सुट्टीवाले आज. चीन बघा गण इकडे वर येला बलमा मस्त. मागे गेली आपला डुक्कर कसा सुसून आवाज येतो तसा आवाज आला. एक गाडी गेले बाहेर ती डायरेक्ट पारच बाहेर गेली पूर्ण. पब्लिक सगळी आता त्याच्या मागे धावते बैल पकडण्यासाठी. कुठं पोहोचला तो लय लांब पोहोचला तिकडे गेली पार. मस्त आलं ना एकदम 60 भारी. अरे गेला 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 आता एक गाडी आली असली खतरनाक सगळ्याची वाट लावली. सगळी पळापळ पब्लिक काय पळाले. आम्हाला वाटतं बैलगाडी डायरेक्ट सरळ हा बघ मी नाही तर कुठं पळाला डायरेक्ट लास्ट. अरे काय रे गाडीने सगळ्याची वाट लावली ना. असे घाबरले पब्लिक सगळी पळाले. मजा आली 2 मिनिटं. सगळे कसे फुल ऍक्टिव्ह झाले मागासून कंटाळले बरं. गण तर कुठं पळाला डायरेक्ट शेतात. अरे आम्हाला वाटलं तू सरळ जाईल आता डायरेक्ट. भारी टर्न मारलं मग तुम्ही खतरनाक टर्न. व्हिडिओ बघा जरा तुला मजा येईल. एवढा बांधावर उभा राहून पण पब्लिक होती. चला गाडी यायच्या राहील परत झेंड्याजवळ जाते. जरा जवळ टर्न घ्यायला सरळ आली ना धावं तर काम पडेल आपली. पहिला रामत एक साईड ना. तू कुठे शिरलास आता गाडी आली का जाऊया. आम्ही पण तिकडे पलीकडे शिरले. मी बोलले शेतात पहिले ते काय हात तिकडे आलं तिकडे. आणि हा बघा इथे झेंडा लावला. इथे युटर्न मारतात ती. आता आपण जस्ट युटर्नला बघितला खतरनाक काम. हे एक साईडला इकडं आम्ही आता एक चांगली व्यवस्थित जागा म्हणून थांबतो. विवेकजी काय खाते भावा. चला आपण आता एकदम सेफ जागी थांबलोय. बघू आता सेफ आहे का नाही. बैलगाडी आल्यानंतर समजेल. बैलगाडी व्यवस्थित टर्न मारला तर ती पळायचा. खतरनाक डेंजर काम आहे. एक अनुभव घेतला आहे त्यामुळे आता लांब राहतो आपण. खरडीवाली माणसं बघा आपली. खरडी पण आले आज. का दांड्या काय रुपया आहेत. बरीच पब्लिक आलेली आहे. माझा बैल हा बघ. सोबतला कोण नाही. जातीस काय सोबतला कोण नाही. एकटा तू जातीस का जोड कराय. मित्र आपले भेटलेत टाइमपास. कंपनीतनं आलेच मला वाटतं. इथंच थांबले ते
घरी काय जायचा विषय दिसत नाही. पण आताची लास्ट जी बैलगाडी धावली ना, मजा झाली, एक नंबर मजा. काय पब्लिक पळवले पब्लिकला, असला टन मारले. ह्या मजा आली कुठ्या, एक नंबर. गणू तर आमचा कुठं पडलेला झाला त्याला माहिती. गणू बांधावरनं खाली, पब्लिक बघते कुठं पडतात काय नाही. या मजा आली पण मस्त. बघू आता दुसरी गाडी येते ती कशी आहे, पण ती गाडी यायच्या आधीच आपण लय लांब जायचं बाबा. झेंडा बिंडा बघायला थांबायचा नाही इथे. आहे का नाही. आता झाले 5:30 गेलेले. आता आलेली आहे गाडी, दुसरी गाडी आलेली आहे. गाडी निघाली बघा. आले मोठी आहे मस्त. स्लो धावते जरा, बघूया. दमले रे बैल, दमले धावतात. तर बघा ही बघा एक मस्त बैल जोडी आलेली, थोडा स्लो मध्ये आलेली आहे. बैल एकदम मोठी आहे, उंच. टर्न बसतोय का आता बघा आपण. बसला मस्त कडा. स्पीड पकडले त्याने आता थोडा भारी. अजून एक गाडी आलेली आहे आणि आपले धावतात ना जबरदस्त. सुसाट आहेत, मोठी साईजची आहे बैल त्याने. मित्रांनो आपल्या जी बैलगाडी आली ना, आपली 60 गाडी डायरेक्ट पलटी आणि गाडा चालत मालक खाली पडला. पण गाडी पलटी होऊन पण गाडी गेली धावत. आता बघू किती मिनिटात. आणि त्या माणसाला जरासं लागलं असं राहायची पडलंय तर. पण किती खतरनाक टन मारलाय बैलगाडीने आपला 60 जड. आणि तो जो पडलाय ना आपला डेंजर, पब्लिक आता तिथे गोळा झाले बघा तसं. पण बैलगाडी खतरनाक होती. इतक्या स्पीडमध्ये आली, पण त्या स्पीडलाच तिने टर्न घेतला. टर्न घेता गाडी झाली पलटी. माणूस गाडा मालक पडला खाली. बघा इथं थांबलाय, पब्लिक जमले आता. आणि बैलगाडी गेली धावत. खतरनाक. बैलांना एक आयडिया असते, टर्न मारत आणि डायरेक्ट धाव सुटायचा. बरोबर धाव सुटलेली आहेत. पब्लिक बघा आता. अजून एक गाडी आलेली आहे दुसरी आता बैलगाडी. आत्ता पण सुद्धा एक जी गाडी आली, त्या गाड्यांमध्ये एक बैलगाडी झाली पलटी. पण पलटी झाली तरी गाडा मालक परत त्या गाडीला सरळ करून त्याच्यात बसून गेला धावत बघायला. आजच्या जगा होत आहेत ना बैलगाड्या, एकदम फास्टवाल्या होत आहेत. गाडी डायरेक्ट पलटी, विशेष डेंजर आहे. आणि गाड्या असली पलटी झाली ना खतरनाक, की या मस्त मजा बघितली. त्याच्या आधीची पण गाडी पलटी झाली ना, आत्ताची पण गाडी पलटी झालेली आहे. पण बैलं काय थांबली नाहीत, बैल गेली धावत परत. आपण इथे या पॉईंटला आल्यामुळे आपल्याला हे बघायला मिळते शो. मधीला उभा राहिलं तर बघायला नाही मिळणार. एंड बेस्ट, पण तेवढंच रिस्की पण आहे. बाजूला उभा राहायला पाहिजे. खतरनाक का पब्लिक बघा. आणि बघा जोकार तुटलाय. इथं आपल्याला बैलगाडा स्पर्धा बघायला कोण भेटलाय बघा, धर्मेश. पण असतो बघायला. हा ना, याच्या आधीची गाडी बघितली का आता पलटी झाली ती. तो पोरगा कुठल्या गावातले होते ते माहित नाही. जोकार तुटलाय. हा, पण त्याच्या आधीची गाडी पलटी झाली ना, त्याच्यात तर ते गाडी पडली मालक तिथंच. गाडी गेली धावत पुढं. आणि सेकंड घोडा. आणि दुसऱ्याला परत आले त्यावेळी तो मालक त्याच्यात धावत जाऊन बसला पाठीमागला. इथे बाय भेटली. असला डेंजर माणूस आहे. आज भेटतो आम्हाला किती दिवसांनी. हा, लग्न झालंच काय, हा तरी येतो रोज म्हणा. आली बैल आली आहेस ना. चाकरमाने आलेत. चाकरमाने शर्ती आलो. कशासाठी शर्ती गेला बाहेर गेला. लई टाइम गेला.
मस्त तिकडे जायला आता ह्या जॉकीपेक्षा भारी जॉकी आमचा आहे धर्मेंद्र. काय जॉकी नाही तुमची बैलगाडी आणतच ना पण नाही चालू आपण अच्छा देतो बघितलं आयडिया भरपूर आहे वरागड आपल्या. हा चल चल येऊ का मग काय चाललं पुढे चाललं तर घरी बघा आता किती गडबड असते. एक फोन आला की एका फोनमध्ये भावाला प्रपंच आता करायला लागतं सगळं. कोण बैलगाडी असो बैलगाडीचा नाद एकच आहे माणसाला आपल्या. बघा दुकान बिकान टाकून येतो आणि बघा बैल आली कसली मस्त धावत कडक लय भारी. आणि बघा दुसरी पाठीपाठ गाडी आलेली आहे थोडी स्लो आहे. आपल्या गावातल्या आल्या का नाही गाड्या आले नाही गाडी. आज आपल्याला भेटलेलं अमर बाटे. कुठं पण तुम्ही जा झोंब्या असो किंवा बैलगाडीची शर्यती हा चेहरा तुम्हाला तिथे भेटणारच भेटणार. हो आता किती वेळात गाड्या येत आहेत आणि आता बैलगाड्या आलेली परत रिव्हर्स युटर्न मारून फास्ट आहे मस्त आहे. काय धावते गाडी मागचं लक्ष द्या. आली काय आणि दुसरी गाडी आता पाठवट सोबत येईल ती बघा अंगावर चालली. प्रवीण तांबडेंचे बंधू आलेले दुःखात आम्ही सगळी कमिटी सहभाग आहोत. चला 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 शाकाल गाड्या करतोय बघा. चला आणि बघूया गाड्या आता काय करतायत ते. जाऊ द्या वाढवा 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 जाताना मागणं असतो. काल आल्या तयार होते रेसिंगसाठी आपल्या बघा. तिकडे गाडी तयार आहे ऑलरेडी. पहिल्याची हाईट बघा केवढी मस्त आहे मोठी. आता संध्याकाळचा टाइम झाला ना एकदम मस्त भारी वाटतं. चला गाडी फिरते गाडी घाबरत बैल नुसतं थोडासा जरी वळाला तरी आमचा मयूर घाबरतो. घाबरायला पाहिजेच. वाघ आहे ना बैलाला घाबरणारच. वाघ आहे बरोबर आहे बैलाला घाबरतो. आणि आता गाड्या वगैरे किती आहेत या साईडने संपूर्ण गाडी मालकांचा असा काय बोलतात ते गाड्या पार्क केल्या पार्किंग आहे त्यांचा. स्टेज आहे समोर आणि तिकडे पलीकडे आता पब्लिक चालू. आता वाजले टाईम झाला आहे
6:14 सव्वा 6 झाले अजून चाललेत होतात ते सुटले बैलगाडी बघू कोण होते आणि नंतर जाऊ पलीकडच्या बाजूला स्टेजला बघण्यासाठी पार्किंग साईडला बघू आता. लवकरच नियोजन होते. चला बघूया. महेश पवार तुम्हाला आता याच्यानंतरचे दुसरे जोडी चालू झाले बघा. मैदानात उतरते आता एक गाडी आहे, 2 आहेत आणि पहिल्याच्या 2 झाले त्यातले अजून एक आलीच नाही. एक गाडी आली आताशी. आपल्या आदेश पाटीलची दिसते गाडी वाटते. हा काय आदेश गाडी तिकडे तयारी एक जरा तुम्ही थांबा. सुंदर असा माणूस आहे ज्याने या क्षेत्रामध्ये खूप मोठी मेहनत केलेली आहे. या क्षेत्रासाठी प्रोत्साहन दिलेले माणसं आहेत. अशी माणसं आपल्यामुळेच आम्ही पुढे चाललोय. अंतर ठेवून गाड्या लावा, अंतर ठेवून गाड्या लावा, गुतागुत करू नका. जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. वाढव 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 वाढव. स्पर्धा पाठीमागे चालू आहेत पण आम्ही आता आलो जरा बैलगाड्या बघण्यासाठी. बैल तिकडे सगळे लावलेली आहेत ना एक 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 एक. आता ज्यांचे नंबर झाले येणार आहेत आता ज्यांचा नंबर आता येतोय ते सगळे गाडी बिडी तयार करत आहेत आणि इकडे बैल आपण बघूया जरा आहेत सगळे. बाकी ज्यांचं झालं त्याने ते गाडी टेम्पोत भरून ते गेलेत पण निघालेत. पण आता इथे गाड्या बघा इथे मस्त. पहिली ते एक दिसते बघा पालवांचा बैलगाडा आणि पिकअपमध्ये कशी भरतात बघा बैलांसकट गाडीवरले आतमध्ये दिसते का. तिथे बैलगाडी दिसते. बाकीच्या बैल बघतो आपण आता जाऊन तिथे समोर आहे गाड्या बऱ्याचशा आहेत. आपल्याकडे बैलांची नावं माहिती नाहीत. एक छोटीशी जोडी मस्त आहे जरा गावठी बघा मस्त छोटी छोटी आहे का एकदम हायटेडवाला मस्त. अजून समोरच्या बाजूला पण पलीकडे लावलेल्या आहेत गाड्या. त्या गाड्या पण जाऊन बघू आता. गाड्या काही काही निघाल्या आहेत. जनता स्पर्धा खेळून झालेली त्या गाड्या निघालेल्या आहेत. बाकीच्या गाड्या उभ्या आहेत तिथे अजून. पलीकडे समोर दिसतो एकदम मोठा. काय एवढं दिवाण झाले गणू शेवटची बघायला जायचं ती 4 वाजता आलो. ही एक आहे 2 काय काय गाड्या अजून तयार करतायत त्यांच्या तरी व्हायची ती. चला आणि बघू ही गाडी. छोटे छोटे बुटके पण मस्त आहे एकदम गावठीने तयार करतात. आता बारकेचे सगळे जे झालेले असतात तर राहिले ते मोठे साईजचे जे बैलगाड्या आहेत ना त्यांचे चालू आहेत. आता त्यातल्या पण बघू एक हे बघा ओमकारच्याच गावात आलो आहे बैलगाडीच्या स्पर्धा बघण्यासाठी. आणि ओमकारच आहे गायब. बघू आता आपल्याला आज बघा कोण भेटलेत. जाऊबाईचे मालक बघायला आलेले खास बैलगाडीची स्पर्धा. बापरे हे आहेत प्राणी मित्र. आणि आपल्या बहुतेक सगळ्या आज बघून झालेले आहेत आणि सगळ्यात शेवटला कोण आलंय तर प्रतीक आलाय. आणि प्रतीक एवढा पक्षी काय प्राणी मित्र आहे की काय विचार नाही. आणि घेऊन कोण आलाय बघा आपला विषय संकेत. कोण संकेत दोघं झाला तुम्ही बघा. आम्हाला एक फोन तरी लावायचा की आम्ही चाललोय बघायला. मला नाही हा घेऊन आला वैभव सोनाची गाडी आहे ना. कुठे आहे धावली काय पलटी झाली. हा मग ती बघितली आम्ही तिथे पलटी झाली जाता. मग हो आता शेवटचे थोडंच राहिलं ती गाडी. तर मित्रांनो असंच कोकणामध्ये खूप मजेशीर असे हे कार्यक्रम म्हणजे उपक्रम असतात जसे की बैलगाडी शर्यत आणि वेगवेगळे असेच कार्यक्रम. तुम्ही नक्की या व्हिडिओ मार्फत आनंद घ्या. बरोबर. आणि आपल्या मित्राची सुद्धा एक गाडी आहे ती आपण बघायला आलो खास. आता बघू वैभव सोनाची गाडी आहे वैभव सोनाने म्हणून. तर थोड्याच वेळात वैभव सोनाची शर्यत आहे इथे बैलांची. त्याची विषय टॉपचा साधा नाही. आता काय सांगशील बघायला इथं संपलेले आहेत सगळे. आता बैलगाडा आपल्या गाडीत भरून घेऊन चाललेले आहेत. ही शेवटची होती मला वाटते. पब्लिक बघा आता सगळी निघाली.
आणि आता आणि मी रितेशला बोलवली होती की ये बघायला म्हणून आणि तोपर्यंत सगळ्या स्पर्धा झालेल्या आहेत. आम्ही आता निघालो घरी जायला. रितेश अर्ध्याच रस्ता भेटणार आहे आम्हाला. वैभव वैभव ते गाडी मालक गाडी मालक. चला तर मग आता पब्लिक पण सगळी निघाली, मजा आली पण मस्त आहे. हा टाईम बेस्ट आहे एकदम रे. सकाळ तर उन्हातून एवढं थांबण्यापेक्षा परत 3 नंतर जायचा व्यवस्थित पद्धतशीर काम एकदम भारी 25 होतो. आता बहुतेक संपलेले आहे सगळ्या नेमके ठरलेले आहेत. 1-2 गाड्या काय काय असतील बाकीच्या मालकांनी सगळ्यांनी गाड्या आता ट्रकमध्ये भरायला सुरुवात केलेली आहे. आणि आता निघालो परत घरी जायला. बैल तेवढी बघत असली भारी वाटते एकदम मस्त. त्याचे शिंग वगैरे कसे रंगवलेत छान वाटतं एकदम मस्त जबरदस्त. चला तर मग आता मग गाडी कुठं पार्क केली आम्हाला आठवत नाही, कारण पार्किंग आहे एवढा मोठा आहे काय समजत नाही. आता शेतात लावली कुठंतरी गाडी मी खाली खरी बघू आता. आहेत पब्लिकवरी जाणे. रितेशला फोन करतो आम्ही, पण फोन काय लागत नाही त्याला आता नेटवर्क नसल्यामुळं तेवढंच पोचू आता. आता आपण बाहेर जाऊन असेल तो इथे येईल आता बहुतेक. म्हणून जातीस काय जर नाही मारत हातला त्याला हा काय बघ तो ये म्हणते जा रे नाही मारत. चला फायनली गाडी भेटलेली आहे आपल्याला. निघूया आता. टाईम पण झाला आहे बघा किती 6:30 झाले. 4 वाजता आले. 4, 5, 6, 6:30 2.5 तास झाले. 2.5 तासात बहुतेक सगळ्या स्पर्धा झालेल्या आहेत. मंथनला पहिला फोन लावला, मंथनला विसरू आणि गाड्या आपल्या इथे भेटल्या पार्क केलेल्या आपण पब्लिक बघा सगळीच चालली. आणि हा पूर्ण एरिया बघा कसला भारी होता जबरदस्त. आणि आपले जाऊबाई प्रतीक तर बघा